हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 125. दर्शन रिद्धी बहुवसा, चिच्छेषु मातला ऐसा. जे शिळा न पाहे आरिसा, वेद्य रत्नांचा. अर्थात आत्मपरब्रह्म इतके परिपूर्ण समृद्ध आहे की त्यामुळे माच आल्यासारखे ते येथे सतत विविध वैचित्र्यपूर्ण नवनवीन दर्शने देत असते. निर्मित झालेले जुने झाले असे समजून ते सतत नवनवीन रत्नांचा खजिना निर्माण करतच राहते. ही महाअद्भुत अनन्य अशी आत्मपरब्रह्माची वैश्विक लीला आहे. अशी लीला फक्त आत्मपरब्रह्मच करू शकते. येथे काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 1. माऊलींनी येथे रिद्धी असा शब्दप्रयोग केला आहे. तो आत्मपरब्रह्माची समृद्धी दर्शवत आहे. तसेच आपल्याला आत्मपरब्रह्माकडून सिद्धी प्राप्त होतात. तथापि आत्मपरब्रह्म तर स्वतःच सिद्ध आहे. ते परिपूर्णपणे स्वसिद्ध समृद्ध आहे. यासाठी त्याला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. त्याला जे जे करावे असे वाटते ते येथे आपोआप सहजच होत राहते. आत्मपरब्रह्म किती सिद्ध आहे, किती समृद्ध आहे याचे माऊली या श्लोकात सविस्तर वर्णन करत आहेत. 2. माऊली आत्मपरब्रह्माला लढिवाळपणे मातला असे म्हणत आहेत. आत्मपरब्रह्माकडे असलेल्या रिद्धी आणि सिद्धी इतक्या विपुल, विविध, विचित्र, विक्षिप्त, अमर्याद, अनंत, अक्षय, अगणित इत्यादी अशा आहेत की यामुळे आत्मपरब्रह्म मातले आहे, त्याला माज आला आहे असे माऊली म्हणत आहेत. माऊलींनंतर तुकाराम महाराजांनी हा शब्दप्रयोग केला आहे. का रे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. युगे झाली 28, अजूनी नाही म्हणती बैस. तुकाराम महाराज म्हणतात की पुंडलिका, अरे तुझ्याद्वारे प्रत्यक्ष परब्रह्म आले आहे. त्याला सामोरे जायचे सोडून उलट तू यामुळे माज आल्यासारखा तू परब्रह्मालाच सांगत आहेस की मी आईवडिलांची सेवा करत आहे, तेव्हा देवा तोपर्यंत या विटेवरच उभे राहावे. अरे 28 युगे झाली तरीही अजून त्या परब्रह्माला बैस असे म्हणत नाहीस. 3. माज येणे असे आपण केव्हा म्हणतो? जेव्हा एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची समृद्धी आवश्यकतेपेक्षा अनन्वित, अतिरेक झाल्यासारखी महाविपुल होते, तेव्हा तिचा अनावश्यक वापर आणि तोही बेजबाबदारपणे सुरू होतो. तेव्हा अशाला त्याचा माज आला आहे असे आपण म्हणतो. जेव्हा एखादी वस्तू व्यवस्थित वापरात आहे, त्यामुळे आपला हेतू पूर्ण होत आहे, त्यामुळे आपले काहीही अडत नाही, आपल्याला त्याच्या वापरण्याचा काहीही त्रास होत नाही आणि तरीही आपण ती वस्तू वापरणे थांबवितो आणि त्याऐवजी नवीन वस्तू वापरू लागतो, याला माज येणे असे म्हणतात. श्रीमंतीने, अधिकाराने माज आलेले आपण पाहतो. घरात अनंत वस्तू असतात तरीही अशा वस्तू केवळ अनेक काळ त्या वापरल्या म्हणून फेकून देऊन नवीन आणल्या जातात. डायनिंग टेबल, सोफा सेट, फ्रीज इत्यादी 10 वर्षे झाली म्हणून टाकून देऊन नवीन घेतल्या जातात. केवळ बाजारात सहज गेले असताना तेथे घरी असलेलीच वस्तू विकत घेतली जाते. कप बशी घरी 4 सेट असले तरी 5वा सेट घेतला जातो. मग अशा वस्तू बेफिकीरपणे वापरल्या जातात. केवळ हाती अधिकार असतो म्हणून हाताखालच्यांना छळून कामे करवून घेतली जातात. अधिकाराच्या गुरमीत कायदे तोडले जातात. अधिकार कायम टिकणारा नसतो, तो गेला की कोणी कवडीची किंमत देत नाहीत. येथे तर माऊली प्रत्यक्ष आत्मपरब्रह्मालाच मातला असे म्हणत आहेत. येथे त्यांचे असे म्हणणे काही वेगळ्या कारणाने आहे. कारण आत्मपरब्रह्माला नवनिर्मिती अपरिहार्य आहे.
का बरे असे आहे? 1. या विश्वात अगोदरच अनंत वस्तुजगत निर्माण केलेले आहे. त्याने सर्वांचे सुखे नैव सर्व काही सुरू आहे. कोणाची काही तक्रार नाही, कोणाची काही दुविधा झालेली नाही. तरीही हे आत्मपरब्रह्म नित्यदिनी काहीतरी नवीन वस्तुजगत निर्माण करत आहे. अस्तित्वात असलेले चांगले असूनही काहीही कारण नसताना नवीन वस्तू निर्माण करण्याची जणू काही या आत्मपरब्रह्माला खोडच लागलेली आहे. 2. रवी सतत फिरत असते आणि त्यामधून दह्याचे लोणी ताक होते. या फिरण्यात नवनिर्मिती होण्याची किमया आहे. भाकरी फिरली तरच ती करपत नाही आणि तरीही छान भाजून निघते. याचप्रमाणे सर्व ग्रहगोल तारे अंतराळात स्वतःसह आपापल्या निर्माणासभोवती सतत फेरे घेत आहेत. यामधून त्यांच्यामध्ये सतत नवनिर्मिती होत असते. तिला बाहेर काढणे आवश्यक असते, म्हणजे त्या पुढील नवनिर्माणाला तेथे जागा होते. अशा प्रकारे ब्रह्मांडात सतत नवनिर्मिती होत असते. 3. सजीव काही ठराविक काळ जगला की त्याचा देह मृत होतो. जेव्हा तो पुनर्जन्म घेतो त्यावेळी त्याचा पहिल्यासारखा देह धारण होणे शक्य नसते. वाहत्या कालौघात तो काहीतरी नवीन आकारात प्रकारात निर्माण होतो. त्याला अनुसरून त्याच्यासाठी येथे नवीन वस्तुजगत असणे भौतिक कारणाने अपरिहार्य असते. 4. या अशा सर्वांमुळे येथे वस्तुजगत जुने व्हायची वाट पाहायला सवडच नसते. नवनिर्माण ही एक सतत होत असलेली वैश्विक व्यवस्था आहे. त्यामधून सतत नवनवीन रत्नांचा खजिना निर्माण होत असतो. यामुळे स्वाभाविकपणे असे वाटते की आत्मपरब्रह्माकडून विनाकारण नवनिर्माण होत असते. 5. या नवनिर्माणाला आपण फॅशन असे म्हणतो. हे असे बदल अपरिहार्य आहेत. तथापि या बदलाच्या नावाने अनेक प्रकारचा अचरटपणा सुरू असतो. त्याचा आत्मपरब्रह्माशी काहीही संबंध नाही. हे नवनिर्मितीचे बदल आध्यात्मिक कारणानेही अपरिहार्य आहेत. कारण 1. जसजसा काळ लोटतो आणि अंशात्मा नवनवीन देह धारण करत जातो तसतसे त्याची आत्मपरब्रह्माची यात्रा सुफळ सुसंपन्न होऊ लागते. त्यासाठी नवीन देही त्याला अत्यावश्यक नवीन गोष्टींची सुविधा असावी लागते. म्हणजेच देहधर्मासाठी अल्प वेळ देऊन तो अध्यात्मासाठी जास्त वेळ देऊ शकतो. 2. पूर्वी योगी ऋषी मुनी यांची संख्या अत्यल्प कमी होती. त्यांच्या देहधर्माचा प्रश्न भिक्षा, दान इत्यादी प्रकारे जनतेकडून सहजच सुटत असे. आज ती संख्या वाढणे अपरिहार्य आहे, कारण अनेक अंशात्मे ती यात्रा करून आलेले आहेत. आज साधकांची संख्या त्या मानाने जास्त आहे. यामुळे अशांच्या देहधर्माचा प्रश्न जटिल असता कामा नये. कारण एरवी त्यांना अध्यात्मासाठी सत्संगासाठी वेळ मिळणार नाही. अशांचा प्रश्न त्यांनी जर सोडविला तर ते त्यांच्यासाठी सर्वात सोयीचे आहे. 3. यामुळे आजची आध्यात्मिक शिकवण संसार सांभाळून कर्मयोग करून ज्ञानयोगे आत्मपरब्रह्म साध्य करावे असा आहे. आज अनेक मठांमधून मठ चालविण्यासाठी मठामार्फत धन मिळविले जाते. उदाहरणार्थ शेती केली जाते, पुस्तके, प्रवचनांच्या CD इत्यादींची विक्री केली जाते, आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात इत्यादी. 4. अर्थातच याला अपवाद हा असणारच. तेथे अध्यात्माच्या नावाखाली व्यापार केला जातो. धन मिळविणे, राजकारण करणे, मान सन्मानासाठी लाचारी करणे, भौतिक आयुष्य जगणे इत्यादी असे उद्देश ठेवून हे सर्व केले जाते. अशांना खड्यासारखे दूर करून त्यांची उपेक्षा करून साधकांनी आपली आत्मपरब्रह्माची यात्रा करत असावी. 5. आज साधकांना त्या मानाने सुबत्ता आहे. व्यवसाय, नोकरी करून अनेक साधना उपासना करत आहेत.
जमेल तितकी यात्रा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना वस्तुजगतात आधुनिकता होऊन सहजता असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्यासाठी आत्मपरब्रह्म करत असलेला हा माज समजून घ्यावा. हरिओम.